पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता मोठी खुशखबर आली आहे। ज्या दिवसाची तुम्ही गेल्या कित्येक महिन्याभरापासून वाट पाहिली, अखेर तो क्षण आज आला आहे। महाराष्ट्र राज्यामधील सर्वच शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। त्यासोबत जर तुम्ही भारत देशामध्ये कोठेही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होतोय। त्याच नंतर शेतकरी बांधवांनो, आणखीन तुमच्यासाठी दुप्पट खुशखबर आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल। कारण महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना 4,000 रुपये जमा होणार आहे। कारण की नमोच्या हप्त्याला पण आता मंजुरी मिळाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता म्हणजे की दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला। आणि शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे। कारण की गेल्या कित्येक महिन्याभरापासून शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते। त्यानंतर नमोचा हप्ता तर रखडलाच होता। तर मग आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने आज सकाळीच निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वितरण होत आहे। मग नेमकं कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, तर स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारने सांगितलं आहे अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या की आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार नाही। बघा, सरकारने सांगितलं आहे आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीनुसार वाटप होत आहे। मग या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर तुमचं नाव आलं तर मग तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी हीच आहे की तुमची प्रतीक्षा आता संपली। दोन्ही हप्त्याला आता मंजुरी मिळाली। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल सध्या ग्रामीण भागामध्ये सध्या एकच या ठिकाणी चर्चा सुरू आहे की नेमकं नमोचा हप्ता तुम्हाला जमा झाला का। तर बघा, आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने नमोचा 9वा हप्ता जमा केला नव्हता, परंतु आज अखेर सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। शेतातील बांधव असो आणि सोशल मीडियावर असो, सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना दोन्ही हप्ते आज जमा होणार की उद्या जमा होणार। तर आज सरकारने स्वतः 2 GR जाहीर केले आहे। केंद्र सरकारचा एक GR काढलेला आहे आणि एक राज्य सरकारचा GR काढला आहे। दोन्ही GRच्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आता देण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सातत्याने चर्चा सुरू होती। हप्ता कधी जमा होणार, खात्यामध्ये किती रक्कम येणार, अशा अनेक प्रश्नांबाबत संभ्रम सुद्धा निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरली होती की 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार। तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या 3,000 रुपयांचा लाभ कसल्याही प्रकारे मिळणार नाही। फक्त शेतकरी बांधवांना 2,000 रुपयांचा हप्ता प्रत्येकी मिळणार आहे। आता दोन्ही हप्ते भेटले नव्हते म्हणून सरकारच्या माध्यमातून आता जो काय नमोचा हप्ता आहे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आहे 2,000 रुपये, असे दोन्ही योजनांचे मिळून तुम्हाला 4,000 रुपये आज जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकारने घेतलेल्या या आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारने आज निर्णय घेतला। हप्ता तर जमा होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काहीतरी काम सरकारने करायचं सांगितलं होतं, तुम्हाला आठवत आहे का? जर ते काम तुम्ही केलेलं नसेल तर मग मात्र अडचण येणार आणि तुमचे दोन्ही हप्ते पुन्हा रखडू शकतात। तर मग ते कोणतं काम आहे ते तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे यादी। सर्वात अगोदर आपण यादी बघून घेऊया, नंतर आपण ते कोणतं काम आहे जे तुम्हाला करायचं आहे ते आपण बघूया।
त्याआधी शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नका। बघा, सरकारने आज स्वतः निर्णय घेतला, दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निधीचं वितरण होत आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पण समावेश आहे, म्हणजेच की औरंगाबाद। बघा, या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या पडताळणीसह निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यामध्ये आल्या आहेत। या निर्णयामुळे दोन्ही योजनांचे मिळून एकत्रित पैसे खात्यामध्ये जमा व्हायचा मार्ग आता मोकळा झाला आणि पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहे। नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा दोन्ही हप्ते मिळत आहे। बघा, 4,000 रुपये तुम्हाला मिळत आहे आणि हे तुमच्या खात्यामध्ये आता वर्गच होणार आहे, परंतु ती अट लक्षामध्ये घ्या की यादीनुसारच वितरण होणार आणि एक काम तुम्हाला सरकारने करायचं सांगितलं होतं। तर ते कोणतं काम आहे? ते अतिशय महत्त्वाचं काम आहे। ते काम जर तुम्ही नाही केलं तर मग मात्र तुमचा हप्ता रखडू शकतो। तर ते काम आपण पुढे सांगणारच आहोत। आता बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर आहे लातूर जिल्हा। बघा, या जिल्ह्यामध्ये मागील हप्ता मिळून बघा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन हप्त्याची प्रतीक्षा वाढली होती। दोन्ही सरकारने आवश्यक निधीची तरतूद केली असून संगणकीय वितरण प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सध्या पूर्ण झालं आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, महाडीबीटीच्या अंतर्गत हे वितरण होणार आहे आणि शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, आता या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता लहान असला तरी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरत असतो। गेल्या हंगामात जालना जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचं खूपच मोठं नुकसान झालं होतं, हे सर्वांना माहीत आहे। बघा, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न भरपूर शेतकरी बांधवांचा आहे। तर आतापर्यंत काय ठोस निर्णय घेण्यामध्ये आलेला नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये पीक विम्याचा सुद्धा निर्णय होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जालना जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण की या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपये जमा करण्याचा निर्णय स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आता बघा, शेतकरी बांधवांनो, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरण सुरळीत व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अर्जाची संगणकीय तपासणी आता पूर्ण केली जात आहे। बँक खात्याशी आधार कार्ड तुमचं लिंक असणं महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही आधार लिंक केलं का? जर तुम्ही आधार लिंक आतापर्यंत केलेलं नसेल तर मग मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात आणि या ठिकाणी हप्ता तुम्हाला मिळणार नाही असं देखील होऊ शकतं। त्यामुळे सरकारने सांगितलेले निकष पाहणं आणि ते पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, तुम्ही नांदेड आणि परभणीमधून असाल तर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, काही ठिकाणी एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, अशा शेतकरी बांधवांना मात्र लाभ मिळणार नाही। सरकारने सांगितलं आहे, जर घरामध्ये वडील आणि मुलगा दोघे जण लाभ घेतात तर ते घेऊ शकतात, परंतु पती आणि पत्नी असे दोघेही जण नमो शेतकरी योजनेचा लाभ नाही घेऊ शकत। महिलांसाठी स्पेशल लाडकी बहीण योजना सुरू आहे। आता लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही धाराशिव मधून असाल, उस्मानाबाद, बघा, या जिल्ह्याची पडताळणी मोहीम तीव्र करण्यामध्ये आली आहे। येथे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकारने नियमावली कडक करत अपात्र व्यक्तींना या योजनेमधून वगळण्याची कारवाई पूर्ण केली आहे। त्यामुळे केवळ नियमामध्ये बसणाऱ्या आणि खरी शेतकरी बांधव, बघा, याच शेतकरी बांधवांना लाभ मिळणार। बघा, आता भरपूर शेतकरी बांधवांनी चुकीची नोंद केली आहे की त्यांच्याकडे शेती आहे, निदर्शनास असं आढळलं आहे की त्यांच्याकडे शेती नाही। तर आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भूमी अभिलेख आणि महसूल नोंदणीची फेड पडताळणी करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर आता वेगाने पार पडत आहे। हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरील कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या प्रत्यक्ष समन्वयातून अर्जाची कडक शहानिशा करण्यामध्ये येत आहे। या सर्वच निकष पडताळणीमुळे आता या ठिकाणी जे पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांना आता या योजनेमध्ये स्थान आहे। ज्यांचे अर्ज चुकीचे ठरले त्यांना यादीमधून बाहेर टाकण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये या
दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहे. हिंगोली आणि बुलढाणामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल. बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या सुधारित नियमानुसार एकाच कुटुंबामधील केवळ एकाच पात्र सदस्याला या योजनेचा थेट आर्थिक लाभ घेता येतो. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जर मुलगा आणि वडील असेल तर कसल्याही प्रकारे हरकत नाही. आता बघा, वाशिम या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणं गरजेचं आहे, कारण येथे देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. KYC प्रक्रिया अद्ययावत करणे आणि इतर सर्व आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे शासनाकडून वर्ग केले जाणारे हप्त्याचे पैसे DBDच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये कसल्याही अडथळ्याशिवाय जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, स्वतः सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला, त्यामुळे आता कसल्याही प्रकारे हरकत नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मध्य महाराष्ट्रामधील अकोला बघा आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या भागामधील लाखो शेतकऱ्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता बघा, दोन्ही हप्ते DBDच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तयारी आता पूर्ण झाली आहे. बँक खात्याशी आधार जोडणे पूर्णपणे बरोबर असेल तर मग जास्त काही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये नमो आणि PM असे दोन्ही हप्ते जमा होणार. तर मग आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तसेच उत्तर महाराष्ट्रामधील यवतमाळ या जिल्ह्यामधील नोंदणीकृत व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील निधी हस्तांतरणाचे आदेश आता शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे. या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार जोडणे म्हणजे की KYC प्रक्रिया पूर्णपणे बरोबर असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. तर मग आता शेतकरी बांधवांनो, हे वितरण DBDच्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे अगदी काही तासामध्ये आता तुमचा मोबाईल वाजणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये, दोन्ही योजनेचे मिळून 4,000 रुपये जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला खात्री कशी करायची की तुमच्या खात्यामध्ये निधी आला का? जर तुम्हाला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये क्रेडिट झाले तर मग तुम्हाला हप्ता आला असं तुम्ही समजून जा. तर आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी जळगाव आणि धुळे बघा, हे खानदेशामधील आहे. बघा, जर तुम्ही जळगावमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. बघा, खानदेशामधील जळगाव आणि त्यानंतर धुळे या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी प्रशासनाने विशेष मार्गदर्शक सूचना आता जाहीर केल्या आहे. तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देऊन या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये वर्ग करण्याचा निर्णय दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा की गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट बघितली, PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघितली, मात्र हप्ता जमा झाला नव्हता. आता सरकारने निर्णय घेतला आणि आता हप्ता जमा होत आहे. बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील नाशिक बघा, या सुद्धा भागामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता म्हणावी लागेल. या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता एकत्रित वर्ग करण्यामध्ये येत आहे. या भागामधील नोंदणीकृत शेतकऱ्याला मोबाईलवर बघा 2 मेसेज आता प्राप्त होणार आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे. बघा, या भागामधील शेतकरी बांधव या ठिकाणी भरपूर दिवसापासून हप्त्याची वाट बघत होते. बघा, ज्यावेळेस पेरणी सुरू होती तेव्हा देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये काहीला लाभ भेटला आणि काहीला लाभ भेटला नव्हता, परंतु आता तसं काही घडणार नाही. आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव म्हणजे की जे पात्रतेमध्ये बसतात त्यांना त्यांचा हप्ता मिळणारच आहे. हे स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया पूर्णपणे बरोबर आहे अशा सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणतीही अडचण न येता दोन्ही हप्ते आता जमा होणार आहे.
राज्य शासनाने बँकांना दिलेल्या स्पष्ट निर्देशामुळे हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे आता समाधानी झाल्याचं बघायला मिळत आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भाग बघा, आता या ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार। शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावाचं नाव जरी नाही आले तरी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की तुम्ही पण त्यामध्ये कव्हर होऊन जातात आणि तुम्हाला लाभ मिळत असतो। आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, ज्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर आर्थिक सहाय्य आता उपलब्ध होणार आहे। बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होत आहे, त्यामुळे जास्त काही अडचण येणार नाही। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर जास्त काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला आज लाभ जमा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघा की म्हणजे की आपण म्हणलो होतो की या ठिकाणी शेतकरी बांधवांना काही कामे करावी लागणार, ते कामे तुम्हाला करायचीच आहे। बघा, आता पालघर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठी खुशखबर आहे। शेतकरी बांधवांनो, पालघरमधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। आता तुम्हाला काही कामे सरकारने करायची सांगितली होती, ती तुम्ही पूर्ण केली का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर मग मात्र अडचण येणार आहे। तर लक्षामध्ये घ्या, ते काम म्हणजे की सर्वात महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्ड। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असायला हवं। जर फार्मर ID कार्ड तुमच्याकडे नसेल तर मग मात्र अडचण येईल। बघा, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड काढून घ्या जर तुमच्याकडे नसेल, आणि जर या ठिकाणी असेल तर मग मात्र कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या की या ठिकाणी याच 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार आहे। राज्य शासनाचे नवीन GR, नमो शेतकरी योजना, PM किसान महासन्मान निधी योजना आणि बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्याबाबतच्या सर्व ताज्या व या ठिकाणी अधिकृत अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात आणि पुढील येणारी यादी पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही होती मोठी खुशखबर। धन्यवाद।